खडके साहेब आणि राहुल पाटील त्यांच्या दोघात चुरस आहे. जनसामान्याचा आणि आपुलकीचा आमदार म्हणजे चंद्रदीप नरके. राहुल पाटलांच्या वडिलांचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांच्या वडिलांची ख्याती आहे महाराष्ट्रात. दुसरी कुणाकडनं तरी घ्यावं आणि म्हातारी माणसाकडे काय द्यायचं ते देणार. राम 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 म्हणलं. काय म्हणता? आमचे राहुल पाटील. राहुल पाटील. अरे बापरे, म्हणजे मी विचारायच्या आधीच. जे चांगले काम करेल आपल्या गावाचा कोणी विकास करेल गोरगरीबाला बोलेल त्यालाच द्यायचा. भावालाच देणार. कोण? कुठला भाऊ? कुठला भाऊ? दिलेच पैसे त्या भावालाच देणार. इकडं गुड्या मारून तिकडे गेलेले तिकडं इकडे गुड्या मारलेल्यांच्यावर लोक विश्वास ठेवला असं मला वाटत. चंद्रदीप नरके. आम्ही पीएनची माणसं आहे. तुम्ही पीएनची माणसं वय? नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे. जत्रा लोकशाहीची चर्चा करवीर विधानसभा मतदारसंघाची. सध्या आपण आहोत करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी पाहायचं झालं तर स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके या दोघांमध्ये इथे दुहेरी लढत होतीये. आता या लढतीमध्ये कोण बाजी मारणार, पाटील की नरके? नेमकं कोण जिंकणार? इथली जनता काय म्हणतीये किंवा त्यांचा कौल काय आहे पाहूया त्यांच्याचकडून. चला बोला, काय म्हणता? कोणता तालुका तुमचा? कोणता विधानसभा? तालुका करवीर आणि विधानसभा करवीर. विधानसभा करवीर. काय म्हणताय, कोण बाजी मारेल? काय दोघं काय सांगता येत नाही सांगतायत. खडके साहेब आणि राहुल पाटील त्यांच्या दोघात चुरस आहे. चुरस आहे. अच्छा, कशी होईल फाईट? फाईट होईल की दोघांची पण चांगली होईल फाईट. विद्यमान आमदारांनी कामं केली होती का? केली होती केली होती. करवीरचा विकास झालाय की नाही झालाय? कुठे राहिलाय? काय व्हायला पाहिजे? नाही झालाय, बऱ्यापैकी झालाय विकास. बऱ्यापैकी झाला. मग आता जनता यावेळेस कोणाला साथ देईल असं वाटतंय? काय जनतेच कौल काय सांगता येत नाही. कौल सांगता येत नाही. काय वाटतंय मामा? राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके सुद्धा उभे राहिलेत, बरोबर ना? त्यांनी काम केलेले आहेत, रस्ते विकासाची काम झाली. अच्छा अच्छा. खालीपूर साहेबांच्या काळात झाले. काय कशी फाईट होईल? कोण बाजी मारन? तसं काय मला काही सांगता येत नाही. कोणाची बाजू मारेल नाही सांगता येणार. बर, चला पुढे जाऊ. बाबा इथलेच का? काय म्हणता, काय चाललंय? काय नाही, आता काय शेतीत काय शेती. बर बर. इलेक्शन लागलंय, काय माहितीये का? कोण व्हायला पाहिजे आमदार? काय आता सगळ्यांच्या बेता आपण एकटे चालते. राहुल पाटील म्हणतात, बघूया. राहुल पाटील म्हणतात. काय म्हणता, कोण उभं राहिले? इथं पी.एन. पाटलांचे पुत्र आहेत आणि माधुरी जाधव त्यांचा प्रेशर कुकर आहे. बर. प्रेशर चांगलंच लावलंय कुकर. बर. ते निवडून येतील समोर. आता राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके, बरोबर. कशी फाईट होईल? काही पी.एन. पाटलाचेच पुत्र आहेत ना राहुल पाटील. होय. पी.एन. पाटलांची आता हवा आहे. तसेच प्रेशर कुकर सुद्धा प्रेशरने चालू आहे. कोणाचं प्रेशर आहे? पी.एन. पाटील. पी.एन. पाटील. कामं झाली का तालुक्यातली? झाली. काय व्हायची बाकी आहेत? काय आता किरकोळ राहिले, तेवढे राहिले. किरकोळ काय किरकोळ राहिल्यात? पण म्हणजे एका असे मेन काम आपली रस्त्याची कुठे आतल्या साईडला राहिले तेवढे राहिले. काय वाटतं, आमदार कोण व्हायला पाहिजे? राहुल पाटील. मला वाटलं आता तरी बदलालो. नाही, आमदार कोण व्हायला पाहिजे? माधुरी जाधव. माधुरी जाधव. आमदार कोण व्हायला पाहिजे? काय आता काय सांगता येत नाही तसं. काय एक नाव घ्यायचं झालं तर? राहुल पाटील. राहुल पाटील. आमदार कोण व्हायला पाहिजे? जनसामान्याचा आणि आपुलकीचा आमदार म्हणजे चंद्रदीप नरके. चंद्रदीप नरके. मामा, आमदार कोण व्हायला पाहिजे? राहुल पाटील. आणि आमदार कोण व्हायला पाहिजे? राहुल पाटील. राहुल पाटील. चंद्रदीप नरके आहेत, राहुल पाटील आहेत. कोण आघाडी घेईल? राहुल पाटील. राहुल पाटील आघाडी घेतील का हो, असं वाटतंय तुम्हाला? राहुल पाटलांच्या वडिलांचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांच्या वडिलांची ख्याती आहे महाराष्ट्रात. त्यामुळे मला वाटतं राहुल पाटलांसारखं माणसाला परत द्यायला कारण नाही, कारण तिने चांगलं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं असं की महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे की पी.एन. साहेब एकनिष्ठ काँग्रेसचे माणूस आहेत. इकडं गुड्या मारून तिकडे गेलेले तिकडं इकडे गुड्या मारलेल्यांच्यावर लोक विश्वास ठेवला असं मला वाटत नाही. दुसरी कुणाकडनं तरी घ्यावं आणि म्हातारी माणसाकडे काय द्यायचं ते देणार.
द्यायचं ते देणारच. मग तेच की मी म्हणते, काय अडचणी आहेत तुम्हाला इथं हे विचारायला आले मी. आमची अडचण एवढीच आहे, ती डोंगर उतरा येत नाही खाली. काय कुठे रानात चालला की काय? रानात निघाले. काय पिकतंय रानात? करायला हा? भात. भात आहे. हो होय, चांगलंय का चांगलं आहे. पीक? जोमात आहे. काय जमा. जोमात आहे. काय म्हणता, आता विधानसभा लागली, आमदारकीचं आता काय आता बघूया आता. कुणाचं वार आहे हो इकडं? आता वारं आता प्रत्येक जण येते आता ते कुणाचं वारं सांगणार. तरी आपले कोणाच तरी वारा असेल ना. काय कसं काय सांगताय. राहुल पाटील आहे, चंद्रदीप नरके आहेत. आहेत भरपूर येते ती भरपूर हम्म? आहेत प्रत्येक. आमदार कोण व्हायला पाहिजे? आता आमदार तुम्ही आम्ही सांगू काय काय भविष्य सांगता येत नाही. तुमच्या आमच्याच हातात आहे. बरोबर आहे पण आपल्या हातात आहे. बरोबर ते आपल्या मतदानाच्या करणाऱ्यांच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. तसं कोण सांगू शकत. आपल्या तुम्हाला कोण व्हायला पाहिजे पण तुमचं काय मत? आम्हाला आपण म्हणतो तो पण आपल्या होत नव्हतो. तुम्ही म्हणताय तो होत नाही का? नाही. अरे बापरे, असं आहे वारच असं द्यायचं. राम 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 म्हणलं. राम काय म्हणता? आमचे राहुल पाटील. राहुल पाटील. अरे बापरे, म्हणजे मी विचारायच्या आधीच वय काय मला ऐकून मिळत नाही. म्हणजे ह्यांना ऐकू येत नाहीये तरी सुद्धा मी प्रश्न विचारायच्या आधीच राहुल पाटील. होय, दुसरं काय सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. नाही. बर, ते नरके साहेब आहेत की? कोण? चंद्रदीप नरके. आम्ही पीएनची माणसं आहे. तुम्ही पीएनची माणसं वय? होय. आता पीएन पाटील तर नाही, त्यांचा मुलगा आहे राहुल पाटील. मुलगा आहे वय, म्हणून मुलाला साथ देणार काय? राहुल पाटलाला. राहुल पाटलांना देणार. होय. झालं का पाणी भरून? चाललंय ना. काय वारं आमदारकीचं काय म्हणतंय? काय आता काय म्हणते, येतंय का नाही कोणी प्रचाराला? येतात की. तुम्ही इथल्याच का? मला सांगा, राहुल पाटील, चंद्रदीप नरके येतात की. कोण बाजी मारणार? काय आता देवाला माहिती. तुमचा कौल कुणाला? काय तुमचा कौल कुणाला? आमचा आता बघूयात. बघूया की काय आता. ते लाडक्या बहिणीचे पैसे आले का? आलेत की. आले का? मग आता बघूया की आता काय काय होते. सगळे ठरवून करायचं एकाला. लाडक्या बहिणी लाडक्या भावाला मत देणार की कोणाला देणार? द्यायचं की त्यांनाच द्यायचं का? अरे बाप, पैसे दिले म्हणून का? नाही पैशाचं काही नाही. जे चांगले काम करेल, आपल्या गावाचा कोण विकास करेल, गोरगरीबाला बघेल त्यालाच द्यायचं. आपण कोण आहे मग असा उमेदवार? कोण असं की आपण ठरवूया की त्यावेळेला बघूया. तेव्हाच ठरवायचं. आता नाही सांगणार काही? आता कसं सांगायचं आपण अगोदरच नंतर बघूया की. बर, तुम्ही इकडचेच का? काय म्हणताय, वारं आमदारकीचं काय म्हणतंय? आता कौल पडेल तसं मी सांगू. काय कौल कुणाला पडेल असं वाटतंय? तसं काहीच सांगता येईल. काहीच सांगता येत नाही. काहीच सांग. आता ते नरके आहेत, पाटील आहेत. आमच्या बघायला नरके हे लागेल. नरके होय का? आता काय कडेपासून आमच्या काम केली का चंद्रदीप नरकेंनी? अच्छा, काय काय कामं केली? हाय, बरंच सपोर्ट केला. कोण आहे आता इथं उभं? कोण राहिलंय माहितीये का? आता मला काय वाचा येते का लिवा येते? ते चंद्रदीप नरके आहेत, त्यानंतर राहुल पाटील आहेत. काय म्हणता, कौल कुणाला देणार तुम्ही? आता सांगायची. आता सांगायचं मतदान कुणाला द्यायचं ते. मत नका सांगू, कौल सांगा. कौल भावालाच देणार. कोण? कुठला भाऊ? कुठला भाऊ? दिलेच पैसे त्या भावालाच देणार. ज्या भावाने पैसे दिले. कुठल्या भावाने पैसे दिले तुम्हाला? नरके साहेब. नरके साहेब. आपण पाहिलंय करवीर तालुक्यातल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं, इथल्या जनतेचा कौल कुणाला असणार याचा एक अंदाज आपण घेतलेला आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, करवीरचा आमदार कोण व्हायला पाहिजे? चंद्रदीप नरके की राहुल पाटील? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती जर पाहायच्या असतील तर विशेष भरीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.